गांडूळ खत व कंपोस्ट खत याचं मिश्रण आम्ही करून हे ज्वारी आणि बाजरी आणि गहू ह्याचे हे प्लॉट तयार करण्यात आलेले आहेत. असो, हे जे प्लॉट मधनं जे आपणास पल्सेसमध्ये आम्ही विचार करत नाहीत, कारण काय, पल्सेसला भरपूर मार्केट असूनसुद्धा लेबर कॉस्ट वाढते. त्यामुळं आम्ही सध्या त्याचा विचार करत नाही. कालांतराने पल्सेसचा सुद्धा विचार केला जाईल. हे जे कंपोस्ट खत, गांडूळ खत, हे आम्ही जमिनीत आर्द्रता पहिल्यांदा वाढवून घेतलेली आहे आणि इथं जी ज्वारी आहे ती टोकन पद्धतीनं काही ठिकाणी उगवून आलेली आहे आणि खालीसुद्धा आपणास असेच प्लॉट दिसतील. ह्याला जे आम्ही पाण्याचं नियोजन करतो आहे ते सुद्धा ड्रीप इरिगेशन पद्धतीनं करत आहोत. हे जे सर्व काही चाललं आहे ते ग्राहकांना विषमुक्त, त्यामध्ये केमिकलचा अंश नसलेलं ज्वारी, बाजरी, गहू हे कसं देता येईल हा आमचा प्रयत्न आहे. सामाजिक मंथन हे यूट्यूब चॅनल ह्यासाठी आहे की शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नाही, दर मिळत नाहीत. शेतकरी किती कष्ट करतो त्याचा ग्राहक हा विचार करत नाही. आता जे तुम्हाला सध्या बोर दिसत आहे त्या बोरचं पाणी हे ड्रीप इरिगेशनद्वारे आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्यामध्ये हे जे आपल्याला बोर दिसत आहे ह्यामध्ये सगळी सिस्टम आम्ही बनवलेली आहे आणि त्यामधनं हे आम्ही ड्रीप इरिगेशनद्वारे पाणी देण्यात येणार आहे.